बघ काल एकाने प्रश्न पाठवलाय. कुणी पाठवलाय प्रश्न तुमच्यापैकी? ऑनलाईन कुणी पाठवलाय का हा प्रश्न? असेल तो तर टाका चॅटमध्ये. आवाज येतोय ना तुम्हाला? आवाज येतो. तुमचे काही प्रश्न असतील तर काढून ठेवा, ते विचारा. हं? आज आपण त्या सरळ व्याजवर जितके प्रश्न असतील तितके राहून गेलेले ते घेण्याचा प्रयत्न करू. ऑनलाईन कोणाला पाठवायचे असतील प्रश्न तर तेही पाठवा. मोबाईलवर नंबर सांगितला आहे मी. या नंबरवर पाठवा. बघा हा प्रश्न काय बघा. दशादशे 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षांचे व्याज 960 रुपये येते. तर मुद्दलाची रक्कम किती? तर मुद्दलाची रक्कम किती? हम्म, बरं. 3200. चला 3200 ते का 65? आता 7.5% दराने इथे व्याज वगैरे नाव दिले का? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असं काही म्हटलेलं आहे का तिथे? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असं काही म्हटलंय का इथे? काहीच नाही म्हटलंय, म्हणजे सरळ व्याज. 7.5% दर शेकडा, दर दर साल दर शेकडा, म्हणजे एका वर्षाचं 7.5% व्याज येते. मग मला सांगा 4 वर्षांचं किती टक्के झालं पाहिजे? 7.5% एका वर्षाचे, तर 2 वर्षाचे किती आले? 15. आणि 4 वर्षाचे किती होतील? 30%. म्हणजे 30% व्याज आलंय. हे याच्यावरनं कळलं आपल्याला. आणि तो किती म्हणतोय? 960. म्हणजे 30% म्हणजे 960 आहे. तर मुद्दलची रक्कम 100% असते. 30% म्हणजे 960, तर 100% म्हणजे किती? असं काढलं तर मुद्दल निघेल. 960 इकडे पाठवा. हा इकडे आला. हा शून्य हा गेला. 3 त्रिक 9, 3 दूने 6, 32 गुणिला 100 म्हणजे 3200. असं शॉर्टकटमध्ये असं सोडवायचं आपल्याला ते. आणि तुम्ही जर हे टाकलं, फॉर्म्युला टाकला, तर व्याजचा फॉर्म्युला एस आय किती? 960. पी माहिती नाही. दर 7.5, काळ 4 हे 100. हे सोडवलं, पी इथे ठेवला तरी उत्तर तेच येईल. चला काही प्रश्न असतील अजून तर पाठवा. गुड मॉर्निंग. बघा एक त्याच्या खालचा एक प्रश्न दिलाय त्याने, तोही विचारून घेतो. त्याने खून तर एकच केलेली आहे, तोपर्यंत एक घेऊन घ्या. दशादशे 8.5% दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळाले. तर व्याजी लावलेली रक्कम किती? चला बघा हे व्यवस्थित.
बघा आता 8.5% वर्षाचे, वर्षाचे वर्षाचे किती रुपये? 8.5%. पण इथे व्याज किती महिन्याचे मिळालंय म्हणतोय? 5 महिन्याचं मिळालंय. आता आपल्याला जर व्याज दिलेलं असेल एका वर्षाचं, तर ते मागचं जे गणित होतं 4 वर्षाचं लगेच काढता आलं, 7.5 7.5 7.5 7.5 असं 4 वर्षांचं 30% झाले होतं. 6 महिन्याचं लगेच येईल आपला. 6 महिन्याचं व्याज किती असेल तर त्या टक्क्यांचे अर्धे करा. समजा 8.5%, 8.5, तर तुम्हाला 6 महिन्यांचं विचारलं 4.25 म्हणजे 4.25 येईल. 3 महिन्याचं त्याच्या अर्ध केलं तर येईल. तर हे आपल्याला करता येतं. पण 5 महिन्याचं जर काढायचं असलं तेही काढता येतं बरं का. पण त्याच्यामध्ये जास्त पडायचं नाही भानगडीत. काय करायचं, फॉर्म्युला लिहून टाकायचा. लिहायचं म्हणजे आणि लिहायचा, डायरेक्ट किमती टाकायच्या. चला, व्याज किती आलंय? 255. मुद्दल किती आहे माहिती नाही. दर किती आहे? 8.5. कार्ड किती आहे? 5 महिने. 5 महिने म्हणजे किती वर्ष? 5 महिने म्हणजे किती? महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं सांगितलंय ना तुम्हाला. महिने जर लिहायचे इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, हा जो कार्ड असतो तो वर्षामध्येच लिहायचा असतो. कशामध्ये लिहायचा असतो? वर्षांमध्येच. का? कारण हा जो दर आहे तो वर्षासाठी घेतलेला आहे, म्हणून कार्ड जो असतो तो वर्षासाठी. तुम्हाला सांगितलं होतं की महिन्याला जर वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर छेद काय करायचं, काय करायचं हे सांगितलं होतं ना. करा, जर माहिती नसेल तर हे करा. 5 महिने म्हणजे किती वर्ष? 5/12 वर्ष. आणि हा 100 होता तिथे. हा फॉर्म्युला माहिती आहे प्रत्येकाला. चला हे सोडवा. पी 255 गुणिला 100 छेद 85 गुणिले 5. ह्या 8.5 याला 85 करतो. एक 10 इकडे शून्य वाढून घेतो. समजलं? चला सोडवा. 5 1 5, 5 वजा 25, 5 1 5. हे 5 17च्या पाड्या देतात. 17 त्रिक 51, 17 5 85. 5 1 5 दुने 10, 3 दुने 6. काय चुकलं का आपलं? बरोबर आहे, काहीतरी चुकलं आपलं. सहाशे. हा 12 राहील आपला. छेदातला 12 आहे ना, तो इकडे पाठवायचा राहिला, तो इकडे पाठवला. आता 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72 गुणिला 100 म्हणजे 7200. लिहा व्यवस्थित लिहा. 100 वर 12 वर, हे 100 वर 12 वर. हे 10 कडून घेतले तर ह्या 8.5 ला 85 केला, कारण आपण पॉईंट ठेवत नाही म्हणून हा 10 घेतला आणि सोडवा. 7200. चला, अजून काही प्रश्न असतील तर पाठवा. सरळ व्याजाचा दर दहा टक्क्यावरून टक्के केल्यामुळे, सरळ व्याजाचा दर 10%वरून 12.12% केल्यामुळे एका व्यक्तीच्या उत्पन्नात
₹1250 ची वाढ होते. त्याने किती रुपये व्याजाने दिले आहे? सांगा. चला, सरळ व्याजाचा दर 10% वरून 12.1/2 म्हणजे 12.5% केल्यामुळे एका व्यक्तीच्या उत्पन्नात ₹1250 ची वाढ होते. त्याने किती रुपये व्याजाने दिले आहे? किती रुपये दिले सांगा. मूळ रक्कम किती टक्के असते आपली? 100% असते. आता हा 10%, हा 12.5%, म्हणजे वाढ कितीची झाली? वाढ कितीची झाली? अरे 10% होते, 10% व्याज मिळणार होतं. त्याला आता किती रुपये मिळत आहेत? 50,000. बरोबर. तर त्याला आता किती जास्त मिळत आहेत? 2.5% जास्त मिळत आहे ना. म्हणजे त्याला किती मिळत आहेत? 2.5% जास्त मिळत आहेत. 2.5% असे लिही तुम्ही. 12.1/2 म्हणजे किती? तेच ना, 2.5%. किंवा 5/2 लिहिलं काही फरक पडणार नाही. 2.5 लिहा, 5 इतका त्याला वाढ, इतके रुपये जास्त मिळत आहे. मग 2.5%. आता तो काय म्हणतोय, त्याच्या उत्पन्नात 1250 ची वाढ होते. म्हणजे किती रुपये वाढले त्याचे? 1250. आणि टक्क्यांवरून किती दिसतंय? तर 2.5%. म्हणजे 2.5% बरोबर काय होतील? 1250 होतील. कारण इतके वाढतायत ना, दिसताना टक्क्यांमध्ये इतके वाढतायत 2.5%. आणि त्याला किती फायदा होतोय? वाढलाय म्हणजे त्याला फायदा, जास्त व्याज मिळेल त्याला. मग 1250 त्याला व्याज मिळते. त्याने किती रुपये दिले होते? तर ते मूळ रक्कम 100% असते. 2.5% म्हणजे 1250. 100% बरोबर किती? 1250 इकडे पाठवा, गुणिला 100 छेद हे 2.5 ला 25 करतो, इथे 10 करतो. चला, 25 एक 25, 25 5 125. 50 गुणिला हे 2 3 शून्य, हे 50 वर हे 3 शून्य येतील. म्हणजे किती येतील? किती? 50,000 रुपये. लिहा. काही अडचण असेल तर विचारायच्या.
व्याजदर 3%. प्रश्न समजून घ्या तो व्यवस्थित. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ₹2000 वर सरळ व्याज दराने 5 वर्षांची रास ₹2600 आहे. जर व्याजदर 3% वाढवले तर एकूण रास किती होईल? किती होईल सांगा. सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित बघा त्याला काय दिलंय. बरोबर, 2900. बघा, ₹2000 सरळ व्याज दराने 5 वर्षांचे 2600 रास होते. किती रास होते? 2600. म्हणजे ₹600 व्याज मिळते याला 2000 वर. समजलं? आता व्याज दर 3% वाढवले, ते 3% कोणाचे येतील? 3% दर किती वर्षाचा असतो ते सांगा. दर जो असतो व्याजाचा दर, हा किती वर्षांचा दिलेला असतो? वार्षिक दिलेला असतो, म्हणजे एका वर्षाचा दिलेला असतो. तो 3% वाढवतोय, म्हणजे कुठला जरी दर असेल तो 3% वाढेल. मग 3% वाढेल म्हणजे 5 वर्षात किती टक्के वाढतील? दरवर्षी 3% वाढतील. म्हणजे 5 वर्षात किती टक्के वाढतील? ते 3 3 3 किती आले ते? किती? अरे बोला काहीतरी. एवढे वाढतील का? अरे काहीतरी बोला. डोक्यावरून जाते का? हे सोपं आहे बरं का. डोक्यावरून जाणारे मी मुद्दाम घेत नाही, कारण रिस्पॉन्सच नाही तुमचा. तुमचा रिस्पॉन्स भेटला तर मी डोक्यावरून जाणारे बी घेईन, म्हणून मी म्हणते तुम्ही पाठवा. समजलं का? आता हे 4थी पायरी येत नाही, मग 8वी पायरी कसं काय येणार? असं काही नाही. तुम्हाला जो अडलेला प्रश्न किती कठीण असो, असा कुठलाच प्रश्न नाही की त्याला प्रश्न असला तर तुम्ही मनातून टोकसान काही तर मग त्याला उत्तर नसू शकते. तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. लक्षात आलं? नाही मिळालं तर मी घरून कुठून तरी शोधून आणील त्याला. समजलं का? तुम्ही प्रश्न विचारा. इथे व्यवस्थित लक्ष द्या. आपण हे शॉर्टमध्ये सोडवतोय सगळं. याला फॉर्म्युल्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर तुमचं पूर्ण वेळ फक्त 4-5 प्रश्नांमध्ये चालला जाईल. लक्ष आलं का? कारण दीर्घ असतात ते सोडवायला. आता याच्यात लक्ष द्या. एक साधा कॉमन सेन्स लक्षात घ्या की व्याज दर 3% वाढवतोय. तो दर जो असतो दर तो वार्षिक असतो. 3% वाढतोय म्हणजे 5 वर्षामध्ये तो 3/15% वाढेल. म्हणजे आता रक्कम किती वाढेल? 15% वाढेल. मूळ रक्कम होती 2000. किती होती मूळ रक्कम? 2000 होती. ती किती झाली? 2600 झाली. आता 3% वाढले म्हणजे 2600 पेक्षा जास्त होईल. मग किती जास्त होईल? तर 2600 मध्ये ते वाढेल. किती वाढेल? तर 3% दरवर्षी. म्हणजे 5 वर्षांचे 15%. कोणाचे? जे टक्केवारी निघते ते कोणावर निघते? ती मूळ रकमेवर निघते. मूळ रक्कम किती आहे? मूळ रक्कम किती आहे? मूळ जे मुद्दल आहे ती किती आहे? ती 2000 आहे. मग 2000 वर 15% ते वाढतील. किंवा 2000चे 3% काढा. 1% 20 होईल. 3% 20 20 20 म्हणजे 60 होतील. म्हणजे एका वर्षात 60 वाढतील. 6 पंचे 60 एका वर्षी, म्हणजे 5 वर्षात किती? 60 60 60 म्हणजे ₹300. किंवा 15% वाढतील. याचे 15% काढा. 10% 200 होतील. 5% 100 होतील. म्हणजे 300. हे पहा 2000चे 15%.
15 दुने 30, म्हणजे 300 रुपये वाढतील. म्हणजे रास म्हणजे काय, आता रास हे रास म्हणतोय तो, रास म्हणजे एकूण रक्कम, मुद्दल अधिक व्याज. पहिले किती आली होती 2600, आता अजून 300 रुपये वाढतील, 3% दर वाढलाय, म्हणजे किती होतील ते 2600 अधिक 300, म्हणजे किती होईल आता रास 2900. लिहा. याच्यात काय कळलं नसेल ते विचारा. चला, सोपा प्रश्न आहे बरं का, काही एवढा. चला, कालचा एक प्रश्न हा. सरळ व्याजाच्या एका दराने एक रक्कम 12 वर्ष 6 महिन्यात दुप्पट होते, तर किती वर्षात ती तिप्पट होईल? बघा, कालचा प्रश्न आहे, थोडंसं जरी वाचलं असलं तरी लवकर उत्तर येईल तुम्हाला. बघा, जे ऑनलाईन बघताय त्यांनी ते टाईप करून नाही पाठवलं तरी चालेल हा. फोटो काढा आणि या नंबरवर पाठवा माझ्या, आता व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे मग मी लगेच तुमचा येईल. समजतोय नंबर? समजा चांगला लिहितो. या नंबरवर फोटो पाठवा, म्हणजे लिहायची ज्यांना अडचण आहे त्यांना पाठवा. 2, 4, 10 किती प्रश्न असतील ते पाठवा, जळलेले असतील ते. बघा, सरळ व्याजाच्या एका दराने एक रक्कम 12 वर्ष 6 महिन्यात दुप्पट होते, तर किती वर्षात ती तिप्पट होईल? दुप्पट होते याचा अर्थ मूळ किती होती? 100% होती. मूळ किती होती? 100%. आता किती आली? दुप्पट झाली, म्हणजे किती आली? 200% आली.
200% झाली म्हणजे काय झाली, तर 100% अधिक मूळ किती होती, मूळ 100%, आणि हे काय झालं, व्याज 100%. लक्ष आलं. आणि सरळ व्याजमध्ये दरवेळेस दरवेळेस व्याज जे असतं ते सारखं येतं. लक्ष आलं. सारखं येतं म्हणजे जर हे 12 वर्ष 6 महिन्यामध्ये 100% व्याज झालंय, तर पुढच्या 12 वर्ष 6 महिन्यात 100% व्याज येणार आहे, कारण ते मूळ रक्कमेवर असतं, त्या मुद्दलवर असतं. मग आता मला सांगा, म्हणजे याचा अर्थ काय झाला, दुप्पट झाली म्हणजे काय झालं, तर व्याज किती आलं, व्याज 100% आलं. दुप्पट झाली किती वर्षात आलं, 12 वर्ष 6 महिने इतकं आलं. आता तिप्पट रक्कम पाहिजे, तिप्पट. तिप्पट पाहिजे म्हणजे किती टक्के पाहिजे, 300%. म्हणजे व्याज किती पाहिजे त्याला, व्याज किती पाहिजे, अरे तिप्पट पाहिजे म्हणजे व्याज किती पाहिजे, किती, 200%. किती टक्के पाहिजे, 200, कारण मूळ तर 100 आहे. मग आता मला सांगा, 100%ला 12 वर्ष 6 महिने लागतात, तर 200% व्याजला काय होईल, दुप्पट झालंय ना ते, म्हणजे याच्यापेक्षा जास्त दुप्पट वर्ष लागतील. मग 12च्या दुप्पट 24, 6च्या दुप्पट 12 महिने, म्हणजे 24 वर्ष 12 महिने, म्हणजे किती, किती लागतील, 24 वर्ष 6 महिने म्हणजे किती, 25 वर्ष. लिहा, लिहून घ्या. याच्यात काही कळलं नसेल तर विचारा, हे काल झाले आपले गणित. एक काहीतरी रिक्वेस्ट करा तुम्ही, की आमचा क्लास आहे ना सकाळी 10ला ठेवा हा गणिताचा, कारण हँग होऊन जातो तुम्ही 11:30 नंतर. म्हणजे ते आता काय सायन्स सांगू तुम्हाला, जाऊ दे. कठीण विषय गणितच वाटतो ना, अरे कठीण म्हणजे बाकीच्या विषयांपेक्षा कठीण गणित वाटतो ना, मग तो कठीण पहिले सामोरे गेला पाहिजे. कठीण गोष्टी पहिले सामोरे गेल्या, बाकीच्या आपलं सहज होतात. तर पहा, रिक्वेस्ट करून असे बी लय तक्रारी फिक्रारी करत राहता तुम्ही, मोर्चे काढत राहता. मग तुमचं जर झालं तर करून बघा. मी सांगावं असं तुम्हाला मी सजेस्ट करावं असं नियमात बसत नाही. ऑनलाईन सगळं चालू आहे, सगळं रेकॉर्ड आहे. पण तरी सांगतो, तुमच्या याच्यासाठी सांगतो. मला काय, मला केव्हाही सांगितलं शिकवायला, कारण मी शिकवणार आहे ना, मला केव्हाही शिकवायला. पण तुमचं ग्रहणशक्ती जेव्हा चांगली असते केव्हा असते, जेव्हा तुम्ही येतात तेव्हा ते ग्रहणशक्ती चांगली असते. 1.5 तास बसल्यानंतर थकवा येतो, एक गॅप पाहिजे असतो आपल्याला. इथे गॅप नाही आहे म्हणून, आहे की नाही. त्या गॅपमध्ये बी तुम्ही काही चांगलं केलं नसतं किंवा त्याचा काहीतरी आराम केला असता, तर जास्तच हे केलं असतं, म्हणून तो दिला नाही आहे. बघा. पण लक्ष द्या, थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा, जबरदस्ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण स्पर्धा परीक्षा कोणाचा लाड करत नाही. तुम्हाला नाही आलं समजा गणित, तर ते म्हणतील का जाऊ दे बेटा, नाही येते का मग दुसरं, असं काही आहे का इथे. स्पर्धेमध्ये आणि युद्धामध्ये काहीच फरक नाही आहे. इथे कोणाची क्यू केली जात नाही. नाही रे, अरे याला कोणी लेकरू असेल, बायका असतील, घरी काही असेल, आई बाबा असतील, असं म्हटलं होतं का, अरे काट छाट. इथे नाही नाही, याच्या घरची परिस्थिती वाईट आहे, याला पहिले लागू द्या, असं आहे का कोणी. काही परिस्थिती नाही, काही नाही. इथे जो तुला येते का तू जिंक, जो जिंकला त्याला गुलाल, जो नाही जिंकला तो जाऊ द्या. तर पुढे, म्हणून तुमचा हट्ट का असला पाहिजे की मला कळलं पाहिजे. मग कळलं पाहिजे, तुम्ही डोकं घाललं पाहिजे. माझं विचारा ना तुम्ही, 10 आधार विचारा, येणीकडे तिथे विचारा. पण जेव्हा मी शिकवतो, सुरुवात जिथून होते, सुरुवात तिथून विचारत विचारत जर आले तर सगळं पूर्ण हत्ती गेला आणि मग शेपटामध्ये आले आणि मग विचारताय तुम्ही हत्तीचे दात कसे होते, तर मग कळणार आहे का. मग मग दातच माहिती नाही आले, मग मधला पाठ एवढं का सहन केलं, समोरच्यालाही कळलं नाही. आधीच सांग, मग तुम्हाला बघा जीवनामध्ये असे प्रश्न येतात, काही जण म्हणतात की आधी सांगितलं असतं तर, असे म्हणतात ना काही. त्याच्यामुळे जिथे अडलं तिथे विचारा, जिथे समजत समजत जाते ते बघा. समजतंय. आता हे सगळे रिपीट होत आहेत गोष्टी, समजलं. त्याला एकाने एक प्रश्न पाठवलाय, तो बघू आपण. काय तो, 1200 रुपयांची
असं लिहिलेलं आहे तिथे. ₹1200 12.5% दराने किती वर्षात रक्कम दाम दुप्पट आहे, म्हणजे ते ₹1200 किती वर्षात दुप्पट होतील. आता मला सांगा, हे तोंडी सोडवायचं उदाहरण आहे. कसं बघा, आता मला सांगा 12% दराने म्हणजे काय. दर म्हणजे एका वर्षाचा, दर म्हणजे काय, एका वर्षाचा, म्हणजे एका वर्षामध्ये 12% मिळतील त्याला. आता दुप्पट होण्यासाठी तुम्हाला आता सांगितलं, दुप्पट होण्यासाठी 200% होण्यासाठी 100% मूळ आहे आणि 100% व्याज मिळायला पाहिजे. त्याला किती टक्के व्याज मिळायला पाहिजे, 100% व्याज मिळायला पाहिजे. आता हे एका वर्षात 12.5% मिळत आहे, मग 100% व्याज किती वर्षात मिळेल, तर 2 वर्षात काय होईल, 25% होतील. 12.5चे दुप्पट, 12.5 2 वर्षात किती होतील, 25%. परत पुढच्या 2 वर्षात जर गेले तुम्ही तर 50% होतील. लक्षात आलं का. परत पुढच्या 2 वर्षात गेले तर जाऊ द्या, 2 वर्षात 25% होत आहे की नाही. मग 25चे 100 व्हायला 4 पट करावं लागतील ना, 25 चोक, मग 2 चोक. कळतंय का काय म्हणतोय मी, म्हणजे किती वर्ष लागतील त्याला, 8 वर्ष लागतील. एका वर्षात, एका वर्षात 12.5%, तर किती वर्षात 100%. एवढं तर समजेल की एका वर्षात 12.5% दर किती असतो एका वर्षाचा. मग एका वर्षात, आणि 100%च का काढतोय आपण, कारण दुप्पट व्हायची आहे. मग 200% झाली पाहिजे रक्कम, त्याच्यात 100% मुद्दल 100% व्याज. हे व्याज पाहिजे ना आपल्याला 100%, कारण हे तर तेवढंच राहणार आहे, हे वाढणार आहे 100%. मग 100% झालं व्याज, म्हणजे याच्या एवढं दुप्पट केव्हा होईल ती, ₹1200वर ₹1200 मिळतील तर ती दुप्पट होईल, म्हणजे 100%वर 100%. मग हे 100% होण्यासाठी एका वर्षात 12.5% वाढतायत. मग 100% किती वर्षात, पहा एका वर्षात 12.5% किती वर्षात 100%, असं केलं. आता एक इकडे पाठवा, नको पाठवा, गुणीला काही फरक नाही पडणार. 100/12.5 इतके वर्ष. मग याला भाग द्या. आता मी याला काय करतो, 1 2 हे 3 करून टाकतो, इथे 1 0 काढून घेतो. समजलं. इथे 25 न भाग द्या तो, 25 5 25 चोक, या 40 आले, 5 1 5 5 8 40, म्हणजे 8 वर्ष लागतील. फॉर्म्युल्यात जर किंमत टाकली तर दुप्पट होते रक्कम, म्हणजे काय होते, तर मूळ रक्कम किती आहे 1200, दर किती आहे 12.5, वर्ष माहितीने आपल्याला काढायचं आहे, छेद 100 झालं. आणि व्याज किती आलेलं असेल, दुप्पट होते म्हणजे तेवढंच व्याज आलेलं असेल, म्हणजे व्याज किती 1200 झालं असेल. समजलं का. मग आता बघा, हा 1200 गेला, हा छेदात आला, हा 100 इकडे गेला, 12.5 छेदात आला, बरोबर टाईम. ते झालं बघा, इथे सोडवलं ते फॉर्म्युल्यानुसारही असं काढता येईल आपल्याला. चला, चला अजून कुठला प्रश्न आहे. सोपे सोपे प्रश्न विचारले तरी चालतील, जे तुम्हाला कळले नाही असे कुठलेही विचारा. द्या प्रश्न लिहा. सरळ व्याजाने 6 वर्षांचे व्याज मूळ रकमेच्या 30% होते, तर ते मूळ रकमे एवढे किती वर्षात होईल, सांगा.
सरळ व्याजाने 6 वर्षांचे व्याज मूळ रकमेच्या 30% होते, तर ते मूळ रकमे एवढे किती वर्षात होईल? ट्वेंटी 20 येते का बघा. बरोबर 20. चला, व्याज किती टक्के होते? 30% होते. किती वर्षात होते? 6 वर्षात होते. 30% 6 वर्षात. मूळ रकमे एवढे म्हणजे किती टक्के झाले पाहिजे ते? 100% झाले पाहिजे. 30% 6 वर्षात, तर 100% किती वर्षात? समजलंय? हे सोडवायचं. 6 इकडे पाठवा. हे टक्के टक्के कॅन्सल होतात बरं का. आता हे 0 गेलं. 3 आहे का 3 दुने 6. बेदाओ 20 वर्ष लिहा. हाही झालाय आपला, फक्त घेतोय परत. एका निश्चित वेळेसाठी एका रकमेवर सरळ व्याज त्या रकमेचे 25/16 आहे. जर व्याजाचा दर आणि काळ यांची संख्यात्मक मूल्य सारखे असेल, तर व्याजाचा दर किती? एका निश्चित वेळेसाठी एका रकमेवर, वेळेसाठी काळासाठी काही लिहू शकता. वेळेसाठी एका रकमेवर सरळ व्याज त्या रकमेचे 25/16 आहे. जर व्याजाचा दर आणि काळ यांचे संख्यात्मक मूल्य सारखे असेल, तर व्याजाचा दर किती? संख्यात्मक मूल्य म्हणजे काल सांगितलं होतं बघा, तुम्हाला एक प्रश्न घेतला होता की समजा व्याज दर आर बरोबर 5% असेल, तर काळ 5 वर्ष असेल. समजलं? आता इथे काय सारखं आहे? 10% हा वर्ष, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. हे टक्क्यांमध्ये ते वर्षांमध्ये, कारण तो दर आहे हा काळ आहे. पण सारखं काय येते? 5-5. म्हणजे दिसताना जे संख्या आहे ते सारखे आहे, त्याला म्हणतात संख्यात्मक मूल्य सारखे. म्हणजे 5% म्हणजे 5 वर्ष निघून जाणार, किंवा 5 वर्ष म्हणजे 5% निघून जाणार, पण दिसताना 5-5 असतील ना ते, तर ते संख्या, दिसणारी संख्या, ते ते मूल्य सारखं आहे. हा त्याचा अर्थ होतो. तर काय येईल? थोडं लिहिण्याचा प्रयत्न करा. काल झालंय असं एक, काल झालंय बघा. काय दिलंय? थोडं डोक्याला ताण द्या.
बघा काय दिलंय ते बघा. एका निश्चित वेळेसाठी एका रकमेवर सरळ व्याज त्या रकमेचे 25/16 आहे. त्या रकमेचे म्हणजे काय, मूळ रक्कम किती असते आपली, पी असते. पी मानतो ना आपण, पी. आणि व्याज किती आहे, सरळ व्याज. हे त्या रकमेचे म्हणजे या पीचे किती आहे, 25/16 आहे. असं समजलं. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, तर एका निश्चित वेळेसाठी काय वेळ असेल, काय असेल, दर असेल, सरळ व्याज किती आहे, तर त्या रकमेचे 25/16 म्हणजे ही रक्कम आहे समजा मुद्दल पी, त्याचे 25/16 आहे हे एस आय. लक्ष आलं. म्हणजे एस आय बरोबर किती आला, 25/16 पी. समजलं. जर त्याने म्हणजे इतके पट आहे असा त्याचा अर्थ होतो. समजला. तो म्हणेल की त्याचे 5 पट आहे म्हणजे 5 गुणिला पी असा होईल. लक्ष आलं. अपूर्णांकात त्यानं जर म्हटलं 8/5 आहे, 8/5 पी असा त्याचा अर्थ होतो. तर हा 25/16 पी चे असतो ना, म्हणून हा गुणिला असतो. लक्ष आलं. तर हे असं दिलेलं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा की हे लिहायचं कसं. समजलं हे. आता जर व्याजाचा दर आणि काळ यांचे संख्यात्मक मूल्य सारखे असेल, संख्यात्मक मूल्य सारखे असेल म्हणजे काय, समजा हा फॉर्म्युला आहे आपला, असं आहे. आता याच्यामध्ये संख्यात्मक मूल्य सारखं आहे कोणाकोणाचं, दर आणि काळ. समजलं. आता याच्यामध्ये आपण हे पर्सेंटेज, हे वर्ष असं काही लिहित बसत नाही. तिथे अक्षरात लिहितो का आपण वर्ष वगैरे. तर जे किंमत आली, आता टीची किंमत आली 5, तर आपण लिहू 5 वर्ष. जर आरची किंमत आली 5, तर आपण लिहू 5%. लक्ष आलं. मग इथे काय केलं चालतं, असं जर असेल तर मूल्य संख्यात्मक मूल्य सारखं असेल तर, एक तर हा आर आहे तर येले आर घ्या, कारण सारखेच आहे ना ते उत्तर. याचं 5 येईल तर याचं 5 येईल असं उदाहरणार्थ. किंवा येले टी घ्या, येले टी घ्या, काही फरक पडणार आहे का, तर दोघी सारखे येणार आहे म्हणून दोघींना आर घेतलं, दोघींना टी घेतलं तरी चालतं. किंवा काय येईल मग हे, तर बघा एस आय किती दिलेला आहे, तर डायरेक्ट दिला आहे का इतके रुपये वगैरे असं काही दिलं आहे का, तर सरळ व्याज किती दिलं आहे, सरळ व्याज तर पीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, पीच्या अनुषंगाने दिलेलं आहे. पी म्हणजे मुद्दलच्या अनुषंगाने किती येते, तर 25/16 आहे गुणिला पी, हे एस आहे. आणि हा पी तर पीच आहे. समजलं. मुद्दल मुद्दल आहे. आणि हा दर जो आहे तो समजा आर आहे. आणि काळ काय, तो दर सारखाच आहे ना, दर एवढाच आहे म्हणजे त्यालाही आर लिहितो तुम्ही, म्हणजे याला आर लिहून घेऊ आपण. समजलं. छेद 100 झालं. समजलं. आता हा पी आणि हा पी कॅन्सल होतो का, कारण इकडे पाठवला तो पी पी कॅन्सल होईल. इथे आर गुणिला आर म्हणजे काय झाला, 2 वेळा आर झाला. हा 100 इकडे पाठवला किती होईल पहा, 25/16 गुणिला 100 असं होईल. असं होईल ना ते. आता मला आर स्क्वेअर पाहिजे का, आर स्क्वेअर पाहिजे का आपल्याला, आपल्याला काय पाहिजे, आर पाहिजे. समजलं. मग इथे काय करावं लागेल, वर्गमूळ द्यावं लागेल दोघींना. हा आर स्क्वेअरचा बाहेर किती येईल, आर येईल, इथे लिहितो मी. त्या 25चा बाहेर 5 येईल, 100चा बाहेर किती येईल, 16चा कोण येईल. हा चला कशाने भाग देईल बा, 2 दुने 4, 2 पंचे 10, 25/2 किंवा 25/2 म्हणजे किती, 12.5%. आता त्याने जर विचारलं की याचा वर्ष किती, वर्ष मग किती वर्ष येईल, उत्तर सांगा बरं. हे 12.5% उत्तर आलंय, वर्ष किती येईल, वर्ष. जर काळ विचारला त्याने तर हा किती येईल, संख्यात्मक मूल्य सारखं आहे, हे 12.5% तर वर्ष किती येईल. अरे काही तर बोला, काही मनातल्या मनात नको बोल. किती येईल, वर्ष किती येईल ते सांगा. 12.5% उत्तर आलंय तर वर्ष किती येईल. हे ऑनलाईन वाले आहे ना, हे ऑफलाईन आले पाहिजे, ते चांगले उत्तर देतात ते. अरे 12.5% जर आहे तर 12.5 वर्षच उत्तर येईल ना, संख्यात्मक मान सारखं आहे ना त्याचा.
समजलं काय? लिहून घ्या मराठीत. अजून एक प्रश्न घेऊ याच्यासारखा, म्हणजे कळेल तुम्हाला. झाले, कालही झाले. बरोबर आहे याचं उत्तर. वर्गात लक्ष आहे की नाही तुमचं थोडं असं, की व्हॅलेंटाईन डेचा विचार करताय 14 तारखेला? जो व्हॅलेंटाईन डेच्या नादी लागेल त्याचं भविष्य सांगतो मी, 2 वर्षातच खराब होईल त्याचं भविष्य. 2 वर्षातच, जास्त नाही. कारण आता फास्ट जग आलेलं आहे, समजलं का? मी जेव्हा शिकत होता, मी आता तुमच्यापेक्षा 10-12 वर्षाने मोठा असेल जास्तीत जास्त. समजला? एखादा असला समजा दादा इच्छा, तर तो माझ्यापेक्षाही मोठा असू शकतो. मी माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या लोकांना शिकवलंय, कोणी PSI आहे, कोणी काही आहे. तर शिकवणार तुम्ही शिकू शकता ना इथे, मी तिथे बसू शकतो, काही सांगता नाही येत. तुमची नॉलेज वाढलं तर असं काही नसतं. आमच्या वेळेस याच्यात दुःखामध्ये जायला, परत यायला, असं यायला, जीवन बरबाद करायला 8-10 वर्षाचा काळ लागायचा. या आताच्या याच्यामध्ये 2 वर्षामध्ये सगळा काळ हे झाला. पुढच्या 2-1 वर्षामध्ये हा काळ 1 वर्षामध्ये हे होत जाईल. समजलं? आताच झालं आहे ते, कारण आपण ज्या भागातून येतो त्याला सांगतोय मी 2 वर्ष. बाकी जे स्मार्ट सिटीमध्ये राहणार आहे त्याचं 2 महिन्यातच बिघडून जातं सगळं. हा कोण आहे? योगेश कोण आहे? अरे तू इथल्या इथे करतोय का? मग चांगलं आहे. मग तू बोल ना बाबा, तू बोल. तू बोलला ना तर मला असं वाटेल की नाही, हा बरोबर उत्तर देतोय. तुला बघून 4 लोक बोलतील. तुला असं वाटलं का की आपण उत्तर दिलं की मग हे बाकीचे लोक हे होतील, हं? की नाही यार, आपण एकटं कसं काय बोला आपल्या बांधवांना? अरे तू बोल बिंदास, बांधव गेले चुलत. समजलं का? एक मराठी माणूस पुढे जाताना दिसला तर दुसऱ्याला छेव येतो. समजलं का? आता मी एक बिझनेस टाकू द्या ना इथे नवीन, तोपर्यंत कोणी नेणार, मग त्याच्या बाजूला 4 गाड्या येतील. ऐकलं पाहिलंय का कधी गावामध्ये? तसं बोलत जा तू, मग 2 जणांना चेव येईल, मग 4-5 आले पाहिजे उत्तर. लय भारी स्कॅम करता तुम्ही, टेक्नॉलॉजीचा पुरा उपयोग. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आहे ना, एक दिवस मनवजा, स्मृती दिवस आहे तो. आपल्या CRPFची गाडी उडवली होती. 200 किलो RDX होतं. जर विहीर फोडायची असली, विहीर विहीर तयार करता माहिती तुम्हाला, ते दगड फोडायचे असले, काळा दगड लागला समजा, तर तो लवकर फुटत नाही. मग तिथे RDX लावला जातं, तर ते अर्धा 1 किलो लावलं जातं. पण ते किती ना काय दूर पडतात सगळे, आणि जोरात आवाज होतो. अर्धा 1 किलो. विचार करा 200 किलोचा आवाज कसा आला असेल. माझ्या गावाच्या बाजूला एक गाव आहे चोरवड नावाचं, 2-4 किलोमीटरवर आहे. तिथला एक मुलगा होता, तो त्या 2 गाड्यांच्या मागे होता. त्याचा एक कॉलही व्हायरल झाला होता मागे. त्याने सांगितलं होतं की कसा आवाज होता, काय होता. मलकापूर नावाचं गाव आहे तिकडेच, ते शेगाव वगैरे त्याच्या बाजूला मलकापूर. तिथले एक राजपूत होते, काय त्याचं नाव, इनिशियल नाव नाही आठवते. यांचं काय आलं असेल सांगा बरं इकडे दहन करायसाठी? कोणाचा कपडा, कोणाचा मासाचा तुकडा. तर माणूस तर होताच नाही ना तिथे, सगळे अनंतात विलीन झाले होते तिथेच. तर त्यांना आठवू आपण, कारण त्यांना आठवलं ना तर जरा ग्लोरी वाटते, यार देशासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि व्हॅलेंटाईन जर केलं तुम्ही, तर तुम्ही लपत फिरता इकडे तिकडे. कोणाला तोंड दाखवू, कोणाला दाखवायचं नाही. स्वतः आरशात तोंड पाहणार, अरे कोण वापरून घेतलं आपल्याला, असे जाणार तुम्ही, वाया जाणार. त्याच्यामुळे ते मला नाही वाटत तिथे बसलेल्यापैकी व्हॅलेंटाईनच्या नांदी कोणी लागेल. पण सांगतोय तुम्हाला फक्त, आहे की नाही? जाऊ दे, आपला विषय नाही तो. चला, तुमच्याकडे प्रश्न असतील तर पाठवा हां, जर असतील तर. याच्यात सारखं एक गणित घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल ते.
इथे सरळ शब्द टाका बघ. सरळ व्याजाचा दर आणि काळ यांचे संख्यात्मक मूल्य सारखे असताना मिळणारे व्याज मूळ रकमेच्या 1/4 असेल तर दर किती? सरळ व्याजाचा दर आणि काळ यांचे संख्यात्मक मूल्य सारखे असताना मिळणारे व्याज मूळ रकमेच्या 1/4 असेल तर दर किती? बघा, एस आय किती आहे? मग सरळ व्याज 1/4 आहे. किती येतो? कोणाच्या? मूळ रकमेच्या. समजलं का? मागच्या गणितासारखंच आहे पूर्ण. आता तो काय म्हणतोय बघा, मग फॉर्म्युला आपला असा आहे, एस आय किती आहे? 1/4 पी आहे. हा पी पी कॅन्सल होतोय माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि यात संख्यात्मक मूल्य सारखं आहे म्हणजे आई आर तो आर किंवा दोघी टी घ्या. 100 हे इकडे पाठवा. 1/4 गुणिला 100 बरोबर r². मग याला काय करावं लागेल? असं अंडर रूट. 100 येईल 10, 4 येईल 2, म्हणजे किती यायला? 5%. वर्ष किती येतील? 5% दर आहे म्हणजे वर्षही 5 वर्ष येतील. लक्षात आलं? हे त्याला शॉर्टकटमध्ये एक फॉर्म्युला पाठ केला तो. असं जर असेल तर संख्यात्मक मूल्य सारखे किंवा संख्यात्मक मान समान आहे असं ते हिंदीमध्ये प्रश्न येतात. तर याच्या वेळेस काय करायचं माहिती आहे का, की जे उत्तर असतं उत्तर अंडर रूटमध्ये जे पट दिलेली आहे ती लिहायची. जी की पट दिलेली ना ती लिहायची, गुणिला 100 लिहायचं. समजलं का? जी काही पट दिलेली आहे ती लिहायची आणि गुणिला 100. पट किती होती? ते 1/4 गुणिला 100. बस एवढं करायचं. म्हणजे याला असं लिहितात, पट गुणिला 100. तो किती आहे व्याज? समजलं का? कारण तुम्ही रूटमध्ये टाकणारच आहे ना ते. लक्षात आलं का? तिथूनच आलंय ते दुसरं कुठून नाही आलंय. आणि शॉर्टकट ट्रिक लिहिता बा, ट्रिक. हे ट्रिक काही नसतं. हेच सोडून हा शेवटचा जो असतो, शेवटची जे स्टेप आहे ती लिहिलेली असते. ट्रिक वगैरे असं काही वेगळी जादू नसते. तेच ते तुम्ही 17 ट्रिक तयार करू शकता तुमच्या. हे फक्त मार्केटिंगसाठी पुस्तकांमध्ये वापरला जातं. आणि जो जास्त ट्रिक वापरतो आणि ट्रिकवरच गणित सोडवतो त्याला गणित समजत नाही. उत्तर येतं त्याला पण त्याला गणित कळत नाही की काय सुरू आहे. म्हणून तो इकडे उत्तर मार्क्स मिळवतो, पण बँकेत गेला की त्याला समजतच नाही की हे काय सुरू आहे. गाडी घेताना त्याला कळतच नाही की हे नेमकं कापलं कोणाचं. तो का म्हणतो किती झाले ते सांग, डोकं नको दुखू. म्हणजे मी लुटातोय की वाचतोय की काय, त्याला पैसे जास्त आहे ना, मग लुटला गेला तर काही फरक पडतोय त्याला. हे काय घडतंय ते दैनंदिन जीवनात समजायचं असेल तर ते समजून गेलं पाहिजे. मग ट्रिक कुठून तयार होते? इथून. समजलं का? हे डिटेल मेथडमधूनच तयार होते. शेवटची जे स्टेप आहे ती डायरेक्ट लक्ष. आता हे लक्षात ठेवणार तुम्ही, पण बेसिक जर लक्षात असलं तुमचं हे एकच फॉर्म्युला त्याच्यावरनं केला तर तुम्ही सगळे प्रश्न त्याच्यावरून सॉल्व्ह करणार. पण हाच प्रश्न आला तर मग ही ट्रिक. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रश्नासाठी किंवा त्याच्या सारख्या प्रश्नासाठी, त्याच्याच सारख्याच टाईपसाठी एक एक ट्रिक असते. मग तुम्ही जर या सरळ व्याज याच्यामध्ये गेले तर 1760 ट्रिका तिथे दिसतील तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये. समजलं? पण आपण आहे ना त्या मूळ फॉर्म्युला आणि बेसिक नॉलेजवर सगळं सोडवतोय पर्सेंटेजच्या. हे जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर ते तुम्हाला कळेल. ट्रिक वगैरे सगळ्या आहेत, लक्षात आलं का?
पण ते तुम्ही बेसिक समजल्यावर ट्रिकचा उपयोग करा. शॉर्टकट केव्हा करायचा? जेव्हा तुम्हाला लॉंग कट माहिती असेल. तुम्हाला लॉंग कटच माहिती नाही आहे, शॉर्टकट तुम्हाला शॉर्टकट एकच काय करणार आहे. म्हणून डिटेल मेथड, डिटेल अभ्यास, आणि नंतर मग शॉर्टमध्ये अभ्यास करायचा. आणि शॉर्ट ट्रिक आपल्या तयार करता येतात. स्वतःला सांगायचं आहे की शॉर्ट ट्रिक आपल्या तयार करता येतात. फक्त गणित कसं सोडवलं आहे त्याच्याकडे डिटेल बघा. आणि याच्यात काय, याच्यात सारखे गणित कसे सोडवले जात आहे, मग इथे काय लक्षात ठेवायचं, हा हे असं केलं की झालं. लक्ष आलं काय? तर हे केलं होतं. असंच आपण त्या याच्यामध्ये शिकले होते बघा. गुणोत्तरचं चॅप्टर होतं, तिच्यामध्ये मध्यमपद किती असते, तर अंडररूटमध्ये ए सी हा फॉर्म्युला असतो. पण तो आला होता ए अपॉन बी, बी अपॉन सी, त्याच्यावरनं आला होता. लक्ष आलं का? तर हे लक्षात ठेवावं लागतं. हे लक्षात ठेवायला मग 400-500 फॉर्म्युले कोणी पाठ करतो डायरेक्ट. आमच्या इंजिनिअरिंगला होता एक जण, तो डायरेक्ट गणित पाठ करायचा पुरे स्टेप बाय स्टेप. इतके डेंजर लोक राहतात बरं का. तो शिकणार नाही, शिकायला कमी मेहनत लागते, नंतर येते ते, पण तो कठीण कामं करतो. पाठ केलं त्यानं डायरेक्ट पास झाला तो, काही गणित येत नाही झाला, आणि नोकरी पण लागली त्याला. समजलं? म्हणजे त्याचा बिझनेस सांभाळतोय तो, पण पास झाला तो. समजलं काय मी काय सांगतोय ते? समजलं का तुम्हाला की ट्रिक कुठून तयार होतं? तर हे गणित लक्षात ठेवा की हे सारखे गणित येतात. चालेल, पुढे बघा. आता हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित बघ. ती रक्कम किती आहे ज्याचे सरळ व्याजाच्या 5% वार्षिक दराने 1 दिवसाचे सरळ व्याज ₹1 आहे. ₹1 आहे. ती रक्कम किती आहे ज्याची सरळ व्याजाच्या 5% वार्षिक दराने 1 दिवसाचे सरळ व्याज ₹1 आहे. चला, किती येते उत्तर सांगा. तुमच्यापैकी असा कोण आहे की या लेक्चरला याच म्हणजे सरळ व्याजाच्या याला आजच बसलाय, असा कोणी आहे का? आधी नव्हता असा कोणी नाही ना? तो असला तर मग त्याला डोक्यावरून जाईल, थोडं थोडं म्हणजे पुरत जाईल, थोडंफार समजेल फक्त. पण हे पूर्ण गणित पर्सेंटेजवर आधारित आहे. कशावर आधारित आहे? पर्सेंटेज. समजलं का? आपण हे सर्व सिलेबस झाल्यानंतर परत एकदा रिवाईज घेता येतो का, तो प्रयत्न करणार आहे परत परत. समजलं का? कारण तुम्हाला 6 महिन्यात शिकवायचं असतं मित्रांनो. सगळे विषय बारीक बारीक सगळे विषय घेत आहे 6 महिने. 6 महिन्यात शक्य नसतं. 6 महिन्यात प्रशिक्षण शक्य नसतं. रोज 2 लेक्चर घेतले तरी. समजला? म्हणजे कसं शक्य असतं ते, पण तुमचं बेसिक क्लिअर असलं मग ते शिकवणं शक्य असतं. इथे आपला प्रश्न बेसिक पासून असतो, काहीच माहिती नसतं, तिथून शिकवायचं आहे, मग त्याला वेळ लागतो. म्हणून तुम्ही बघा,
मोठे मोठे क्लासेस असतात बघा, तुमच्यापैकी काहींनी घेतले असतील. कसे? 1,000 रुपयात, 2,000 रुपयात पूर्ण कोर्स, 5-6 जण शिकवणारे. पहिले तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले असतील, हिंदी पट्ट्यातून घेतले असतील. त्याच्यामध्ये का ते शिकवता का तुम्हाला की 500, 5,351 भागिले 17 हे शिकवतील का ते तुम्हाला? ते गृहीत धरतात की हे तुम्हाला येतं. ते कॅल्क्युलेशन गृहीत धरतात. ते ना फॅक्ट शिकवतात, फॅक्ट की हे असं सोडवलं जातं, हा टाईप असा सोडवला जातो. तो डायरेक्ट मुद्द्यावर येतात. आपले प्रश्न काय? आपल्याला कॅल्क्युलेशनच येत नाही. आपण मुळातच अडकून गेले, बेरीज वजाकी गुणाकार भागाकार. मग तिथून बाहेर निघायला आपल्याला वेळ लागतो. तिथे तसं नसतं. तिथे डायरेक्ट पुढे पुढे जातो. आणि तिथे तुम्हाला येत नाही, पण तुम्हाला असं वाटतं की मी घेतलेला आहे क्लास, काहीतरी असं वेगळं वाटतं ना काहीतरी. आता पुण्यात आल्यानंतर तुम्ही अभ्यास करा नको करा, पण पुण्यात आहे तर असं वाटतं ना तुम्हाला की तुम्ही अभ्यास करताय. ते फील येतो तो. तर तिथे फील येतो. समजलं का? पण येत काही नाही. कळतंय तुम्हाला? मग तो 3 महिन्याचा कोर्स असतो फक्त, आणि पूर्ण होतो. कसं काय होतो? कारण ते फक्त फॅक्ट शिकवतात आणि पुढे पुढे जातात. आणि मी जसा विचारतोय तसे ते विचारतात. काही अडलं तर विचारा, प्रश्न पाठवा. तिथेही तुम्ही प्रश्न पाठवत नाही. कारण आम्ही डोकं कशात लावतो? 10 रुपयाची मेथी घ्या मध्ये. समजलं का? आणि एवढं मोठं आयुष्याचं हे असतं आपलं, तर सिरियसली घेतो का आपण? घेताय तुम्ही? सिरियसली घेताय? फक्त त्याला अजून जास्त सिरियसली घ्या की हे मला आलंच पाहिजे, असं काहीतरी करा. बघा आता याच्यात कॉमन सेन्स आहे. काय कॉमन सेन्स आहे सांगा बरं? कोणाचं उत्तर आलंय सांगा. किती? 7,300. यांना कॉमन सेन्स कळाला. तो काय आहे ते? ती रक्कम किती आहे ज्याचे सरळ व्याजाच्या 5% वार्षिक. आता एका वर्षाचं व्याज किती टक्के मिळणार आहे? 5% मिळणार आहे. किती टक्के मिळणार आहे? 5% मिळणार आहे. आता ती रक्कम किती असेल? 100% असेल. झालं. आता तो काय म्हणतोय, एका दिवसाचं सरळ व्याज 1 रुपया मिळते. मग एका वर्षाचे किती दिवस असतात? 365. म्हणजे वर्षाचे किती रुपये मिळतील? 365 रुपये मिळतील. किती रुपये मिळतील? 365 रुपये. आणि हे किती टक्के असतील? 5% असतील. म्हणजे 5% व्याज आहे ना वार्षिक. मग 5% म्हणजे 365 आले. तर ती रक्कम किती आहे मग? ती रक्कम किती आहे ते प्रश्न वरच विचारलाय. मग ती 100%. ते किती असेल ते असं काढायचं. 365 इकडे पाठवा. हे 5, 5 × 35, 5×3 = 15, 73 गुणिला 100 म्हणजे 7,300. सोडवाय. प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. फॉर्म्युल्यात किंमत टाकली तरी येईल.
10% वार्षिक दराने किती काळानंतर एका रकमेवरचे व्याज त्या रकमेचे 0.125 पट होईल? 0.125 पट होईल. हे जे ऑनलाईन आहे, याच्यामध्ये जे ऑनलाईन आहे, हे किती जण इथे उपस्थित आहे? तो एक जण भेटला. अजून कोण कोण आहे? याच्यात तुमचा आनंद काय तो सांगा बरं. म्हणजे का बरं असं आहे? काही वेगळं आहे का? विचारत राहायचं बरं, जे शंकाली ते विचारत राहायचे दुसऱ्यांले. का का असं आहे सांगा, म्हणजे मलाही कळलं पाहिजे. मी कधीच क्लास केला नाही असा जीवनात, म्हणजे असा. पण चांगलं आहे, भारी आहे. ते बी तर भरलं पाहिजे ना, कोणीतरी लिहिलं पाहिजे, बरं वाटते ते. कोणीतरी रिस्पॉन्स देतोय. ते तिकडे दोन तीन 15-20 दिवस तिकडे असं वाटत होतं मला की आपण एका प्रिझनमध्ये कैद का ना. कोणीच नाही आहे ना, हा कॅमेरा आणि मी, आणि सुरू आहे बडबड. कोणाला कळते काही नाही आहे, चाललंय लिहिते थंडापणा असा. तिथे मीच माझे व्हिडिओ पाहिले तर मला अरे आपण एकदम असं झोप लागलेली असं वाटतं. कोणीच नाही ना समोर. बरं झालं तुम्ही आले, नाही तर मी जाणार होता इथून. जाऊ द्या बाबा, हे कॅमेऱ्यात कोण खेळणार आहे. 10% वार्षिक दराने किती काळानंतर दर दिलाय? दर किती आहे? किती उत्तर आहे बा? 1 वर्ष 3 महिने. बघा, 10% वार्षिक दराने किती काळानंतर एका रकमेवरचे व्याज त्या रकमेचे 0.125. त्याचे ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. ऑप्शन बघा, 1.1/4, 1.3/4, 2.1/4, 2.3/4. 3 महिने आले म्हणजे हे उत्तर आलंय. बघा, आता फॉर्म्युला माहिती तुम्हाला, SI बरोबर PRT छेद 100. आता हा फॉर्म्युला पार्ट आहे प्रत्येकाला, तो मनात ठेवायचा, तो लिहायचा नसतो हा परीक्षेमध्ये. SI किती होते? तर त्या रकमेचे 0 पट होते. मग ती रक्कम किती आहे? P आहे. किती आहे ती रक्कम? मुद्दल दिली आहे का तिथे? दिली नाही, तर मुद्दल आहे. किती पट आहे? 0.125. जे दिले ते लिहायचं, इतके पट होते. झालं, म्हणजे हे झालं SI. PP आहे, तो कॅन्सलच होतो इथे, समजलं का? आणि तो लिहायचाच नसतो, पण ते प्रॅक्टिस करताना आधी समजून घेताना लिहून घ्या डिटेल. दर किती आहे? 10%. आणि टाइम किती आहे? माहिती नाही. छेद 100 बस. आता टी काढायचा आहे. हा एक शून्य गेला, एक शून्य गेला. 10 इकडे पाठवा. 10 इकडे पाठवला म्हणजे काय येईल पहा, असं येईल. 0.125 आहे ना, हा पी तर गेलाय. 10 इकडे आला, 1.25 वर्ष झालं. आता हे पूर्णांकयुक्त पूर्णांक दिले, तर तुम्हाला माहिती आहे एक तर पूर्णच आहे, एक पूर्णच आहे. मग कोण आहे हा? 25 छेद किती आहे? पॉईंट नंतर 2. 25 आहे का? 25 चौक म्हणजे 1.1/4. आता एक काय केलं हे आपण आधी शिकलेले. कशामध्ये? दशांश अपूर्णांकांच्या चॅप्टरमध्ये. हे समजलं कसं कन्वर्ट करायचं. आता दिसताना प्रश्न असा एकदम खुंखार दिसतोय तो, की पण आहे का काही त्याच्यामध्ये? जर कॅल्क्युलेशन लवकर लवकर केलं तर काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि महिन्यांमध्ये कन्वर्ट करायचं असलं तर हे उत्तर किती आलं बघा, 1.1/4 म्हणजे 4 आहे का? 4 नाही, म्हणजे 5/4 वर्ष इतकं आलं. 5/4 वर्ष आलं. वर्षाला महिन्यामध्ये करायचं आहे तर गुणीला 12 करतो आपण. ते सांगितलं होतं ना, 2 वर्ष म्हणजे किती महिने? 2 गुणीला 12 म्हणजे 24 महिने असं म्हणतो आपण. तर 5/4 वर्ष हे समजलं कसं सोडवलं? 5/4 वर्ष म्हणजे गुणीला 12 करा. 4 आहे का? 4 त्रिक म्हणजे 5 त्रिक 15 महिने. मग 15 महिने म्हणजे किती? 12 महिने आणि 3 महिने. 12 महिने म्हणजे 1 वर्ष, 3 महिने म्हणजे 3 महिने, म्हणजे 1 वर्ष 3 महिने. समजलं? कळतं हे? म्हणजे पॉईंटमध्ये काढायचं असलं तर 1.25. लक्ष आलं? वर्ष महिन्यात काढायचं असलं तर महिन्यात काढायचं 15 महिने, वर्ष आणि महिने 1 वर्ष 3 महिने, आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक असं. लक्ष आलं? कुठलंही विचारलं तर आपल्याला ते काढता आलं पाहिजे.
याच्यात काही अडचण असेल तर विचार. सरळ व्याजाच्या एका विशेष दराने ₹6,000ची 4 वर्षाची रास ₹7,200 होते. जर व्याजदर पहिल्यापेक्षा 1.5 पट 1.5 पट वाढला तर या रकमेवर वर्षाची या रकमेवर 5 वर्षांची एकूण रास किती होईल हे लिहा. 5 वर्षांची एकूण रास किती होईल. इथे 4 वर्षांची रास दिली आहे आणि विचारली आहे 5 वर्षांची. थोडा कॉमन सेन्स लक्षात ठेवा. सरळ व्याजाचा एका विशेष दराने ₹6,000ची 4 वर्षांची रास 7,200 होते. जर व्याजदर पहिल्यापेक्षा 1.5 पट वाढला तर या रकमेवर 5 वर्षांची एकूण रास किती होईल. किती येते बघा. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. किती रुपये येते. 6,000. जे मूळ रक्कम किती आहे 6,000. ते रास 7,200 होते म्हणजे व्याज किती येते. व्याज किती येते 4 वर्षाचं व्याज किती येते 1200. समजलं. 4 वर्षाचं व्याज किती येते 1200. एवढं समजलं. कारण रास किती होते टोटल 7200. 6,000चे 1200. आता मला सांगा 4 वर्षात 1200 येते. जे एका वर्षात 4 भागलं तर एका वर्षात येईल म्हणजे 300 रुपये एका वर्षाचे. 300 रुपये एका वर्षाचे. जर तुम्ही काहीच वाढवलं नसतं तर 5 वर्षाची रास किती झाली असती. तर 5 वर्षाचं व्याज किती झालं असतं. तर 1200 रुपये येते. मग 5 वर्षाचं व्याज किती झालं असतं. 4 वर्षाचे 1200. 5 वर्षाचे किती असं बी केलं तर येईल. त्या किती आले असते 300 येते ना एका वर्षाचे. 4 वर्षाचे 1200 रुपये व्याज आहे. तर 5 वर्षाचे किती व्याज आलं असतं 1500. म्हणजे आपली रास किती झाली असती तर 7,500 झाली असती. जर तुम्ही काहीच वाढवलं नसतं तर. समजलं. पण आता 5 वर्षाचं एवढं व्याज येते. पण हे जे व्याज आहे किती पट वाढवलं त्याने आता 1.5 पट. दर वाढवला म्हणजे व्याज वाढलं ना. म्हणजे जे टक्क्यांमध्ये पट होईल ती रकमेमध्ये पट होईल. लक्षात आलं. 6,000 तर 6,000च आहे. तर 6,000 मध्ये जर तुम्ही 5 वर्षाचं व्याज मिळवलं आता काहीच न वाढवता तर 7,500 येते. पण हे नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे. हे 6,000 प्लस हे जे 5 वर्षाचे 1500. हे 5 वर्षाचे जे 1500 या 1500ची 1.5 पट करा. 1.5 पट म्हणजे असं गुणिले 1.5 करा. कारण 1.5 पट केलेलं आहे व्याजदर. मग व्याज केवढं आहे 1500 5 वर्षाचं. हे 1200 जे होतं हे 4 वर्षाचं होतं. मी 5 वर्षाचं का काढतोय कारण आपल्याला काय विचारली आहे 5 वर्षांची रास विचारली म्हणून आधी 5 वर्षाचं व्याज काढलं.
त्याच दराने, मग त्याच दराने किती येते ते 1500 येते. पण आता काय झालं की तो दर 1.5% दीडपट वाढलाय. मग दीडपट वाढला म्हणजे गुणिले दीडपट करा, म्हणजे 1500चे दीडपट. दीडपट म्हणजे किती असता, असे असता. मग एक शून्य दिला, 15 झाला. चला सोडवा. 15 पाचा 75, आजच्याला 7 15 1 15, म्हणजे किती आले 2250. म्हणजे आता रक्कम किती होईल, दीडपट. दीडपट कधीही काढायची असेल तर काय करायचं, ती जी रक्कम असते किंवा कुठलीही संख्या असते तिची दीडपट म्हणजे काय, तिची अर्धी करून तिच्यात मिळवायची. म्हणजे 100 आहे 100, 100ची दीडपट किती येईल, 100ची अर्धी करा आणि तिच्यात मिळवा. 100ची अर्धी 50, 50 100मध्ये मिळवा, 150 आली. 200ची दीडपट म्हणजे किती, मग 200ची अर्धी करा 100 आणि 200 मध्ये मिळवा, म्हणजे 300 आली. 500ची दीडपट किती आहे, तर 500ची अर्धी करा 250, ते 250 500 मध्ये मिळवा, म्हणजे 750 झाली. 1000ची दीडपट किती येईल, तर 1000चे अर्धे करा 500, 500 1000 मध्ये मिळवा, म्हणजे 1500 होईल. तसं हे 1500ची दीडपट म्हणजे किती, 1500चे अर्धे करा 750 होता, 750 त्याच्यामध्ये मिळवा, 1500 आणि 750 2200 येतात. किंवा असं लिहा की 1500चे दीडपट, पट म्हणजे गुणिला, हे सोडवा, म्हणजे 2250 येईल. तर मूळ रक्कम किती होती आपली 6000. दीडपट दर केल्यामुळे ते जे 1500 येणार होते ते किती होऊन गेले 2250. म्हणजे आता रास किती होईल, टोटल रास म्हणजे मूळ आणि व्याज दोघी मिळून किती होतील बघा, किती होतील 8250. लिहून घ्या, यात काही अडचण असेल तर विचारा. 8250. काय चुकलंय ते बघा, आणि काही अडचण असेल तर विचारायचं. यामध्ये एकच होऊ शकते, तुम्ही 1200 करणार, त्या 1200ची दीडपट काढणार म्हणजे 1800, आणि मग लिहिणार 7800 वगैरे असं, कारण ते 4 वर्षाचं राहील. पण 5 वर्षाचं विचारलं हे लक्षात ठेवायचं. चला, काही अडचण आहे याच्यामध्ये. चला, काही अडचण आहे. काय, तू तू समोर ये, समोर. 6000चं 4 वर्षाचं 5% 1200 होतात. हां, 6.5 नाही, दीडपट म्हणजे 5चे दीडपट 7.5 होतील, 7.5 होतील. 5% दीडपट म्हणजे किती 7.5. हे बघ, तेवढं लॉंग कट जायचं नाही बरं का. म्हणजे पहिले टक्के काढले म्हणजे 1200 होते, मग 4 वर्षाचे म्हणजे 300, 6 5% ते नाही करायचं. केलं ते समजा तर 5% आलं, 5%चे 1.5% दीडपट म्हणजे किती 15 वजा 75, म्हणजे 7.5, 6.5 नाही, समजलं. म्हणजे 7.5% काढा आता. पण मग 7.5% एका वर्षाचे, मग 5 वर्षाचे किती झाले गुणिले 5, म्हणजे असे होतील ते, समजलं. आणि मग तुम्हाला ते ते 6000चे काढावं लागतील, मग त्याच्यावर ते करावं लागेल. पण एवढं लॉंग कट नाही जायचं त्याच्यात. चला, काही असेल तर विचारा किंवा थांबवा.